हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। बंधू अशोक खरातची सलग 10व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। तब्बल 10 तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती। खरातची पोलीस कोठडी आज संपतेय। त्याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी कोर्टामध्ये महत्त्वाचे पुरावे सादर करण्याच्या दृष्टीने ही चौकशी महत्त्वपूर्ण मानली जाते। दरम्यान पुन्हा खरातच्या ओकस कार्यालयामध्ये देखील चौकशी पार पडली। काही पीडित महिलांचे जबाब घेऊन महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याच्या एसआयटीच्या कामाला वेग आलाय। यासोबतच खरातचा सावकारी धंदा, हवाला रॅकेट याबाबत देखील चौकशी सुरू आहे। बंधू अशोक खरातचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं जाण्याची शक्यता आहे। बंधू अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील एका व्यापाऱ्यानं खरात विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। रत्न बसवून देण्याचं सांगत व्यापाऱ्याकडील 20 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या बंधू खरातनं काढून घेतल्या आणि बदल्यामध्ये व्यापाऱ्याला खोट्या अंगठ्या दिल्या। डिसेंबर 2022 मध्ये खरातच्या नाशिकमधील कार्यालयामध्ये व्यापाऱ्यानं त्याची भेट घेतली होती। खरात विरोधामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यानं आपल्याकडील रत्न आणि अंगठ्यांची तपासणी केली, तेव्हा त्या खोट्या असल्याचं समोर आलंय। माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी 1-8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईन। आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्या मध्ये आमचं ते ठरलेले होते। संबंधित जवळच्या एका ओळखीच्या सोनारांकडे जाऊन मी त्या ठिकाणी ते माझी सोन्याची अंगठी आणि रत्न प्युरिटी वगैरे चेक केली, तर ते जे रत्न आहे ते खोटे आढळून आले। तसेच माझं जे काही सोन्याचे अंगठे दिलेलं होते, तर सोन्याचे अंगठे देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने मिळून आलेले नाहीत। बंधू खरात प्रकरणी शिवसेना नेते दीपक केसरकरांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून आरोप होत असतानाच आता केसरकरांनी मौन सोडलंय। एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेलो होतो अशी माहिती केसरकरांनी दिली आहे। मात्र कोणत्याही अघोरी पूजेत नव्हतो हेही त्यांनी स्पष्ट केलंय। केवळ राजकीय द्वेषापोटी शिवसेना ठाकरे पक्षाकडून मला टार्गेट केलं जात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केसरकरांनी केलाय। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचार आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला। वास्तविक माझा काय संबंध आहे या गोष्टीशी, कारण हे केलेले ही त्यांची व्यक्तिगत। रेमंड्स उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि मुंबईचे माजी शेरीफ विजयपत सिंघानिया यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। ते 88 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 3 वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील। वस्त्रोद्योग क्षेत्रातील अग्रणी म्हणून विजयपत सिंघानिया यांची ओळख आहे। आज दुपारी मुंबईतील चंदनवाडी या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे करण्यात येणार आहेत। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आज दुपारी त्यांच्यावरती चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। रेमंड्सचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं काल निधन झालंय आणि आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक अग्रणी नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। रेमंड्स उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक अग्रणी नाव म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात होतं। त्यांच्या साहसी वृत्तीचाही जगभरामध्ये एक वेगळा ठसा होता। 1988 साली मायक्रोलाइट
या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं कामगिरी बजावलेली आहे. हॉट एअर बलूनमधून 59,000 आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.